बँक खातेदारांचे विशेष 10 अधिकार. रिझर्व्ह बँकेची सूचना. बँकेत खातं असेल आणि बँक काम करण्यासाठी टाळाटाळ करीत असेल, कर्ज देत नसेल, NEFT RTGS करण्यामध्ये उशीर करत असेल, ATMचं ट्रान्झॅक्शन झाले, पैसे आले नाही, तक्रार घेत नसेल, काही त्रुटी, काही शंका असेल, तिचं निरसन होत नसेल, तर तुम्ही बँक खातेदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत हे तुम्हाला माहिती करण्यासाठी रिझर्व्ह बँकाने करण्यात आलेले बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी एक सूचना जारी केलेली आहे आणि ज्या माध्यमातून ग्राहकांना खूप सारे अधिकार देण्यात आलेले आहेत. बऱ्याच वेळा बँक कर्ज द्यायला टाळाटाळ करते. योजनांची माहिती देत असताना अडचणी येतात, उशीर बऱ्याच वेळा होतो, पण आपल्याला आपले अधिकार माहिती नसल्यामुळे आपला यामध्ये वेळ जाऊ शकतो. त्यामुळेच आज आपण बँक खातेदारांचे बँकेसंदर्भात कोणते अधिकार आहेत जे रिझर्व्ह बँकेने तयार केलेले आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमचं एकही बँक खातं असेल, कुठल्याही बँकेत असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक तर तुम्ही पाहाच, पण तुमच्या मित्रांना, फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका. कारण की कोणाला ना कोणाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी बँकमध्ये जाण्याची वेळ येते आणि तिथे त्याला हे अधिकार माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा त्याची गैरसोय होऊ शकते. तर चला तर मग टाइमपास न करता सुरू करूयात हा व्हिडिओ आणि घेऊयात ही नॉलेजेबल माहिती. पण तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पहिला जो अधिकार आहे, जो म्हणजे बँक खातं उघडण्याच्या संदर्भात आहे. बँक खातं उघडताना पत्त्याच्या बाबतीत थोडीशी गडबड असते. पण आता कोणतीही बँक फक्त तुमचा पत्ता स्थायी नसल्यामुळे देशात कुठेही राहणाऱ्या भारतीय नागरिकाचे खाते उघडण्यासाठी कधीही नकार देऊ शकत नाही. म्हणजे तुमचा पत्ता स्थायीच असणं गरजेचं नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या खेडेगावात राहता, तुमचा आधार कार्डवर पत्ता तो आहे, तुमचा सर्व पत्ता तो आहे, पण तुम्ही काही कारणास्तव मुंबईला आले, पुण्याला आले किंवा सोलापूर इकडे कुठेही जरी गेले, तर तेथील सोलापूरमधील जरी बँक असेल तर तुम्हाला तुमचं खातं उघडून देणं त्या बँकेला बंधनकारक आहे. आपल्या राज्यातच नाही, देशभरात कुठेही बँक खातं उघडून देणं हा त्या ठिकाणी बँकेचं आपलं स्वतःचा अधिकार आहे. दुसरा जो अधिकार आहे त्यामध्ये कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेमध्ये NEFTच्या माध्यमातून 50,000 रुपयापर्यंतची रक्कम कोणत्याही इतर बँकामध्ये जमा करू शकतो. 50,000 रुपयाची NEFT तुम्ही कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेत करू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी संबंधित बँकेमध्ये त्या व्यक्तीचे खाते असणं गरजेचं नाही. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन कोणत्याही बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. तिथे तुमचं खातं असलंच पाहिजे असं अनिवार्य नाही. तिसरा, आता चेक कलेक्शनच्या बाबतीमध्ये बँकेकडून दिलेल्या वेळेपेक्षा जर जास्त वेळ लागल्यास ग्राहकांना भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. कोणाला तरी चेक दिला आणि चेक क्लिअर करायला वेळ झाला तर तुम्ही बँकेकडून भरपाई देखील मागवू शकता आणि ती भरपाई जी असणार आहे तर ती साधारण व्याजदराच्या हिशोबाने चुकवली जात असते. आता कोणताही अधिकार जर तुमचं ऐकलं नाही, कोणतंही काम झालं नाही, तर कुठे तक्रार करायची हे देखील व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येणार आहे. चौथा जो अधिकार आहे, जर एखाद्या व्यक्तीने बँकेमधून कर्ज घेतलं आणि त्यासाठी काहीतरी सिक्युरिटी किंवा गहाण काहीतरी ठेवलं, तर या प्रकरणामध्ये पूर्ण कर्ज फेडल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जे काय गहाण ठेवलेलं आहे, जी सिक्युरिटी दिलेली आहे, ती परत देणं ही बँकेची जबाबदारी आहे. पाचवा अधिकार, बँक आणि तुमच्यामध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला तर बँकेला असे करण्याच्या 30 दिवस आधी नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देण्यात गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण कुठली एखादी गोष्ट बँकेच्या संदर्भात राहून करतो, एखादं कर्ज असेल किंवा कुठली एखादी ॲग्रीमेंट असेल, तर त्यामध्ये बँकेने जर बदल केलेला असेल तर त्याची कल्पना तुम्हाला तो करण्याच्या 30 दिवस आधी देणं ही बँकेची जबाबदारी आहे. 6वा, ग्राहकांच्या बँक खात्यामधून अनधिकृत काढलेल्या पैशासाठी ग्राहकाला दोषी ठरवता येत नाही. त्याला सिद्ध करण्याची जबाबदारी ही बँकेची असते. अनधिकृतपणे जर तुमच्या बँकेतून कोणी पैसे काढले तर ही तुमची जबाबदारी नसून ती बँकेची जबाबदारी आहे. 7वा, जर बँक कोणतीही सुविधा देण्यास नकार देत असेल तर ग्राहकाला त्यामागचं कारण जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कोणताही अधिकारी टाळाटाळ करत असेल तर कारण काय आहे हे समजून घेण्याचा पूर्ण तुमचा अधिकार असणार आहे. 8वा, कोणतीही बँक ग्राहकाला जबरदस्त थर्ड पार्टी प्रॉडक्ट म्हणजे दुसऱ्या कंपनीचा इन्शुरन्स, एखाद्या कंपनीचा म्युच्युअल फंड प्लॅन विकू शकत नाही. थर्ड पार्टी म्हणजे बँक व्यतिरिक्त दुसऱ्या कोणतंही उत्पादन जे संबंधित बँकेचं नसतं ते विकू शकत नाही. त्यामुळेच ते विकण्यासाठी बँकेला मोबदला दिला असतो आणि ते विकू शकत नाही. 9वा, ग्राहकांची खाजगी माहिती म्हणजे बँक बॅलन्स, काय गहाण, काय तारण किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, खाजगी गोष्टी गुप्त ठेवणं ही बँकेची प्रमुख जबाबदारी असते. बँक तुमची खाजगी माहिती तुमच्या संमतीशिवाय कुणालाही सांगू शकत नाही. 10वं, बँकेला ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचं पालन करणं आवश्यक आहे.
ग्राहकांच्या तक्रारी सोडवणं हे बँकेचं काम आहेच. 12वा, कर्जाच्या संबंधित सगळ्यात मोठा अधिकार. बऱ्याच वेळा कर्ज नाकारला जातो. बँकांना कर्ज नाकारण्याचा अधिकार जरी असला तरी ते कर्ज का नाकारलं आहे याचं लेखी उत्तर ग्राहकाला देणं हे बँकेला अनिवार्य आहे. आता ते जर तुम्हाला दिलं नाही किंवा काम ऐकलं नाही तर तुम्ही कुठे कंप्लेंट करायची किंवा कुठे तक्रार करू शकता ते आपण माहिती घेतोच आहे. पण तत्पूर्वी अजून 2 नियम जाणून घेणं गरजेचं आहे. अधिकार 13, जर तुमच्याजवळ जुनी किंवा फाटलेली नोट असेल तर ती तुम्ही कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता. नोटा बदलून देण्यासाठी बँक तुम्हाला नकार देऊ शकत नाही. 14वा, बऱ्याचदा काय होतं, ATM मध्ये आपण पैसे काढण्यासाठी जातो. ATM आपण घालतो, पैसे टाकतो, पासवर्ड टाकतो, पैसे येत नाही. पण आपल्याला मेसेज येतो की तुमचे पैसे कट झालेले आहेत. मग आता पैसे कापल्याचा मेसेज आला आहे. मग बऱ्याच वेळा 99% वेळा असे बँकेकडून हे पैसे रिफंड केले जातात. पण बऱ्याच वेळा कस्टमर केअरला किंवा कंपनीला मेल करून बँकेला मेल करून तक्रार दाखल करावी लागते. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्या दिवशी तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालंय म्हणजे पैसे आले नाही याची तक्रार दाखल करता, त्यानंतर 7 वर्किंग दिवसामध्ये जर तुम्हाला तुमचे पैसे मागं मिळाले नाही तर त्यानंतर प्रति दिवस 100 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला बँकेमार्फत दंड हा बँकेकडून मिळत असतो. त्यानंतर आता मग यामध्ये तुम्ही आता जर तुमच्याबरोबर जर घडलं, पैसे हातात नाही मिळताना तुमच्या अकाउंटमधून पैसे कापले गेले तर सर्वप्रथम तक्रार दाखल करा. ज्या बँकेने तुम्हाला कार्ड दिलं त्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करा. मग तुम्ही कोणत्या ATMमधून ट्रान्झॅक्शन केलं या फरक पडत नाही. फेल ट्रान्झॅक्शन होणे, अकाउंटमधून पैसे कापले गेले, 7 दिवसाच्या आत तुम्हाला रिफंड द्यावा लागेल. आता वरीलपैकी म्हणजे आता असं कोणताही तुमचा बँकेचा ग्राहक म्हणून तुमचा अधिकार नाकारला किंवा कोणतंही सबळ कारण नसताना तुमचं कर्ज नाकारलं असं तुम्हाला वाटत असेल किंवा बँक तुमच्याकडून जास्तीची वसुली करते असा प्रकार असेल तर तुम्ही बँकिंग लोकपाल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करू शकता. बँकिंग लोकपालचा पत्ता बँकेच्या दर्शनी भागात लिहिलेला असतो. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याची माहिती तुम्हाला मिळू शकते. तक्रार पहिल्यांदा बँकेच्या शाखा अधिकारी यांच्याकडे करावी. जर तिथे समाधान झाले नाही तर बँकेच्या विभागीय कार्यालय तक्रार करावी. तिथेही समाधान झाले नाही तर बँकिंग लोकपालमध्ये तक्रार करावी. तर अशी पद्धत तक्रारीच्या संदर्भात असू शकते. तर बँकेच्या संदर्भात आपण 13 ते 14 हे सामान्य ग्राहकाचे अधिकार बघितले, जे सर्वच म्हणजे तुमचं बँक खातं असेल तर हे अधिकार तुमचे असतातच. त्यामुळे या अधिकारांविषयी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही या अधिकारांवाईजच त्या ठिकाणी बँकानुसार काम आपलं करून घेणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं आपण याची माहिती घेतलेली आहे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजून कुठल्या पॉईंटवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.